बाकी काय ते फडफड काय तुम्ही रस्त्याचा प्रश्न कशी मांडला काय काय रस्त्याचा प्रश्न असा आहे की हा सारणी मेन रस्ता ते खंडेवाडी रस्ता हा अंदाजे 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे। तर याचा विषय असा आहे का 2019-20 पासून या रस्त्याची नोंदी संदर्भात आम्ही ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करतोय, परंतु आज तागायत या रस्त्याची कुठली नोंद झाली नाही। 3 वर्षापूर्वी या रस्त्यावरती 10 लाख रुपये निधी आला होता, परंतु रस्त्याची नोंद न झाल्यामुळे तो निधी दुसरीकडे फिरवला गेला आणि आजपर्यंत ग्रामपंचायतनी याच्यावर समजा कधी पण खड्डे वगैरे पडले ते बुजवण्यासाठी काही समजा ग्रामपंचायतमधून आम्हाला काही निधी पण दिलेला नाहीये। आम्ही आमचे वैयक्तिक जसं आम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही आमचा रस्त्यात म्हणजे जाण्या येण्यासाठी दरवर्षी आम्ही पाऊस झाला खड्डे भरपूर पडले की आम्ही मुरम टाकत असतो आणि त्या रस्त्याने ये जा करत असतो। आज अशी दुरावस्था झाली आहे त्या रस्त्याची कजड पाय चालता सुद्धा येत नाही, इतके रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि आम्ही ग्रामपंचायतकडे वारंवार मागणी केलेली आहेत, परंतु आम्हाला काही तो प्रश्न आमचा आजपर्यंत काही सुटलेला नाहीये। हा आम्ही दरवर्षी कर वगैरे भरतोय। आम्हाला मागच्या वर्षी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हटले की तुम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये निधी शिल्लक नाही, तुम्ही कर जमा करा, तुमचे पट्ट्या असतील त्या भरा तुम्ही, आपण ते जे पैसे येतील त्याच्यातून तो प्रश्न मार्गी लावू। आम्ही सगळं मिळून जवळजवळ 35,000 रुपये त्या रस्त्याच्या लोकांनी घरपट्ट्या जमा केल्या आणि तरी देखील आमचा त्या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही। त्यांनी 1 रुपयाचा मुरमाचा दगड आमच्या रस्त्यावर टाकला नाही त्यांनी। जवळजवळ 6 वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न। त्याच्या आधी एकदा आहे ना ग्रामपंचायतच्या माध्यमातून फक्त रस्त्याला गटर काढले होते आणि थोडा 10-1 लाख रुपयाचा निधी टाकून त्या रस्त्याचं खडीकरण केलं होतं अर्धपर्यंत। ज्या वेळात त्या रस्त्यावरती खडीकरण झालं आता हे लोक म्हणतायत का त्या रस्त्याची नोंद नाहीये, मग त्यावेळेला ते खडीकरण झालं कसं? समजा जर त्यावेळेला आज त्या रस्त्याची नोंदच नाहीये, अगोदर त्या रस्त्याचं खडीकरण झालेलं आहे, त्याचं काम झालेलं आहे, त्यावेळेला त्यांना सगळ्यांच्या संमती दिल्या होत्या। आज हे म्हणतायत की त्याचं नोंदच नाहीये तुमची, मग नोंद नसताना त्याच्यावरती तुम्ही खर्च केला कसा काय त्यावेळेला? हो हो, आता म्हणताय त्याची नोंदच नाही, त्यावेळेला त्यांच्याकडून आमच्याकडून सगळे डॉक्युमेंट घेतले, सगळ्यांच्या संमत्या घेतलेल्या आहेत, आता म्हणतायत का ते डॉक्युमेंट सापडत नाहीये, नाही सांगताय। गोंदेवाडी रस्त्याला वापरला गेला। काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी आला तुमचा प्रश्न म्हणजे तुमची ग्रामसभा ही तरतूद झाली, काय सांगा? नमस्कार, मी अशोक डुंबरे बोलतोय। ज्यावेळेस 19-20 साली 14 वित्त आयोगातून 10 ते 12 लाख रुपयाचा निधी आम्हाला ग्रामपंचायतने आराखडा आखून प्रत्येक रस्त्यावरती 2 लाख 3 लाख असा निधी टाकून हे केलं, पण काही ठिकाणी अडचणी आल्यामुळे रस्ते फिरवले। आम्ही सर्वांनी संमतीपत्रक तयार करून ग्रामपंचायतला जोडलं आणि जिथं जिथं संमतीपत्रक दिलं 4 ते 5 ठिकाणी रस्ते खडीकरणाचे झाले, काही ठिकाणी अर्धा किलोमीटर, काही ठिकाणी 600 मीटर, काही ठिकाणी 700 मीटर। 19-20 साली ही रस्ते झाली आणि त्या रस्त्याचे खडीकरण झाल्यानंतर ग्रामपंचायत दप्तरी कुठल्याही प्रकारे रस्त्याच्या नोंदी झाल्या नाही, म्हणून संमतीपत्रक दिलं होतं आम्ही। हो आहे, कॉपी आहे, संमतीपत्रक दिलं होतं। त्यावेळेस आम्हाला साध्या पानावर संमतीपत्रक मागितलं, आम्ही साध्या पानावरती दिलं, पण आज अशी अडचण येते, ग्रामपंचायत म्हणते तुमच्या रस्त्याची नोंद नाही, त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही। निधी पडलेला आहे? हो हो, निधी पडलेले आहेत, ग्रामपंचायतचे निधी पडलेले आहेत आणि BDO साहेबांनी त्याला परवानगी पण दिलेली आहेत। 15,000 20,000 असे निधी पडलेले आहेत आणि खडीकरणाचे पण निधी पडलेत, पण त्या रस्त्याची नोंदच झाली नाही। लोकसंख्या 100 ते 150 लोकसंख्या असेल आणि हा जो सारणी ते खंडागळे वस्ती आहे याची पण जवळजवळ 250-300 लोकसंख्या असेल आणि BDO साहेबांनी याच्यात थोडं लक्ष घालून ते जेवढे खडीकरण झाले त्या रस्त्यांच्या नोंदी करून घ्यावा अशी या ग्रामस्थांकडून विनंती।